म्हटलं तर पॉलिटिकल आहे, पण मला त्याचं रॅशनल माहीत करून घ्यायचं आहे. तुम्ही एक तुमच्या पहिल्या भाषणापासून एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगताय, अधोरेखित करून सांगताय, ती म्हणजे मुंबईचा महापौर कोणीतरी खान होईल. याच्या मागे तुमचं रॅशनल काय आहे? रॅशनल एकदम स्ट्रेट आहे की आपण पाहतोय की जगातल्या पश्चिमी देशातील काही आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशा प्रकारची घुसखोरी झाली आहे किंवा इन्व्हेजन झालेलं आहे, तिकडच्या रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स, मी आत्तापर्यंत रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स म्हणत होतो, पण आता त्याच्यामध्ये एक शब्द ॲड करतो, इस्लामिक रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्स नी त्या शहरांचा ताबा जशा प्रकारे घेतलेला आहे, हे आपण रोज टी व्हीवर बघतो, पेपरांमध्ये वाचतो, सोशल मीडियावरती बघतो. आणि कशा प्रकारे तिकडची जनता सायलेंट राहिली आणि तिकडची पॉलिटिकल लिडरशिप ही लिबरल राहिली. जनता सायलेंट, लिडरशिप लिबरल, याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळूकरी सरकली हे त्यांना कळलंच नाही. आणि काही शहरांमध्ये तर त्यांच्या रिलिजियस स्ट्रक्चर्सचा अधिकृत सेल ॲग्रीमेंट करून त्या ठिकाणी मद्रसे निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळे ही उदाहरणं जगामध्ये अनेक शहरांमध्ये आहेत. आणि मुंबईनी तर अनेक वेळा हमले आपल्यावरती झेलले आहेत. 1992 मध्ये बॉम्बस्फोट झाले, 2006 मध्ये ट्रेन ब्लास्ट झाले, BST बसेसमध्ये ब्लास्ट झाले, 2008 मध्ये याच दक्षिण मुंबईवरती एवढा मोठा हमला झाला की 48 तासाकरता संपूर्ण मुंबापुरी जी होती ती वेठीस धरली गेली होती. त्यामुळे अशा प्रकारचे हमले ऑलरेडी मुंबई शहरामध्ये झाले असल्यामुळे आणि जगातल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जी काही स्थिती निर्माण झालेली आहे, त्या सगळ्या स्थितीकडे बघता मुंबई शहराच्या दरवाजावरती सुद्धा हा एक धोका येऊन उभा राहिलेला आहे. आणि तू टॉप इट अप, इकडचे काही राजकीय पक्ष आपल्या मतांच्या लांगुलीचालना करता ज्या प्रकारची भूमिका घेत आहेत, की आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये एका उमेदवाराच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले होते. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये एका उमेदवाराचा प्रचार तर बॉम्बस्फोटचा आरोपी, जो नॉट ॲक्युज्ड, कन्व्हिक्टेड, अशा माणसांनी त्या उमेदवाराचा प्रचार केला होता. त्यामुळे स्वतःच्या राजकारणाकरता अशा प्रकारच्या इस्लामिक रॅडिकल फंडामेंटलिस्ट एलिमेंट्सला कुठेतरी ताकद देत असताना आपल्याला जेव्हा शहरामध्ये काही लोक आपल्याला दिसतात आणि त्यावेळेला हे लक्षात येतं की मुंबई इज ऑन द वर्ज ऑफ डेंजर. आणि त्यामुळे मुंबई शहराची सुरक्षितता ही अबाधित राहिली पाहिजे. आणि जगातल्या दुसऱ्या शहरांमध्ये झालेल्या महापौरांची आडनावं बघा, आणि आता तिथे त्याच्यावरनं अप्रोर होतोय. पण आता तो अप्रोर जो आहे तो करून काय उपयोग, कारण ऑलरेडी जे घडायचं आहे ते घडून झालेलं आहे. हे मुंबईत घडू नये म्हणून आपण सतर्क राहावं, सजग राहावं, हे त्याच्या मागची भूमिका आहे. आणि खान हा व्यक्ती नाही आहे, खान ही मानसिकता आहे, ही खानाची मानसिकता आहे. पाकिस्तानचे झेंडे फडकवणं ही खानाची मानसिकता आहे. बॉम्बस्फोटाच्या आरोपीला घेऊन प्रचार करणं ही खानाची मानसिकता आहे. किंवा वंदे मातरम मी म्हणणारच नाही, ही खानाची मानसिकता आहे. आणि त्यामुळे ही जी खाना, आता काल मी तुम्हाला सांगतो, काल दक्षिण मुंबईमध्ये एक 12 फेरीवाले पकडले. त्या 12च्या 12 फेरीवाल्यांच्या आधार कार्डवरती एकच बर्थ डेट आहे आणि ते सगळे खान आहेत. मग असं कसं? आणि त्यामुळे कुठेतरी एक मेजर्ड, कंट्रोल्ड आणि कॅल्क्युलेटेड मोडस ऑपरंडी आहे या शहराचा ताबा घेण्याची आणि या शहराचा रंग बदलण्याची. आणि आपल्याला मुंबई शहराची जी आयडेंटिटी आहे ती अबाधित ठेवायची आहे. मुंबई शहराची सुरक्षितता जी आहे ती अबाधित ठेवायची आहे. आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये जशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं तसं मुंबईत होता कामा नये हे बघणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे मुंबईकर म्हणून. आणि म्हणून मी वारंवार हा मुद्दा जो आहे तो अधोरेखित करतोय की खानाला या शहराचा ताबा घेण्यापासून आपल्याला रोखायचं.